नमस्कार. ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे माझा चकलीचा घरगुती बिझनेस आहे. याआधी मी चकलीचे व्हिडिओ टाकलेले आहे. त्या व्हिडिओमधूनच मला भरपूर ऑर्डर आलेले आहे. बऱ्याच ताईंनी माझ्याकडं ऑर्डर केलेली आहे. ज्या ताईंनी माझ्याकडं ऑर्डर केलेली होती त्या ताईंचे पार्सल त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी मला रिप्लायसुद्धा दिला. ताई, तुमची चकली चवीला खूप छान झाली, तेलकटसुद्धा नाही आणि चवीला तर एकच नंबर, असे रिप्लाय आलेले आहे. काही ताईंना इतकी चकली आवडली की त्यांनी पुन्हा मला ऑर्डर दिलेली आहे आणि त्यांना पुन्हा मी चकलीचे पार्सल पोचवले आहे. चकली आपली नाशिक, पुणे, मुंबई, डोंबिवली, अहिल्यानगर, जामखेड, लोणावळा इथपर्यंत आपली चकली पोचलेली आहे. खरंच तुम्ही माझ्या चकलीला खूप प्रतिसाद दिलेला आहे. ज्या ताईंनी माझ्याकडं ऑर्डर केलेली आहे आणि आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खरंच खूप धन्यवाद. एवढा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून ऑर्डर दिलेली आहे, तेवढ्याच विश्वासाने मी तुम्हाला चकलीसुद्धा बनवून देणार आहे. तर बघू शकता आपल्या इथं पार्सल काही पॅक होत आहे आणि बघू शकता इथं मुलगा माझा पार्सल पॅक करून बॉक्समध्ये ठेवत आहे. सध्या तर आपण साधेच बॉक्स वापरत आहे. ज्यावेळेस आपली चकलीची जास्त ऑर्डर येईल त्यावेळेस कंपनी आपल्याला हे बॉक्स बनवून देणार आहे. तर बघू शकता आपले एवढे बॉक्स पॅकिंग झालेले आहे आणि रोज आपली अशी पॅकिंग करून आपण रोज ऑर्डर देत असतो. पूर्ण महाराष्ट्रात आपली चकली जात आहे. तर आपण चकली कशी बनवणार आहे ते मी पुढं तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित बघा. मी तुम्हाला सर्व इथं 1 किलो पिठापासून चकली कशी बनती याचं प्रमाण मी इथं तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. तर आतापर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईकसुद्धा करा. माझा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला कमेंट करून नक्की सांगत जा. इथं मी 1 किलो भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. तर भाजणीचं पीठ कसं बनवायचं त्याचे व्हिडिओ मी टाकलेले आहे, पण तरीसुद्धा मी इथं लिंक देणार आहे त्या व्हिडिओची. तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. तर इथं मी 1 किलो पिठासाठी 3.5 चमचे मीठ घेतलेलं आहे, म्हणजेच 35 ग्रॅम. आणि इथं मी 25 ग्रॅम तीळ घेतलेली आहे. 4 ते 5 चम्मच आपल्याला तीळ घ्यायचे आहे. 1 चम्मच ओवा घेतलेला आहे, म्हणजे 4 ग्रॅम ओवा आहे. आणि 15 ग्रॅम मिरची, म्हणजे आपण इथं 2.5 चमचे मिरची घेतलेली आहे. मोहनसाठी इथं तेल घेतलं आणि हे तेल कॅनमधल्या ज्या 2 पळ्या असतात तेवढं आहे. ग्रॅममध्ये आपलं हे तेल 20 ग्रॅम आहे. सर्वात आधी इथं मी मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर पाणी आपल्याला 1.5 तांबे पाणी घ्यायचं आहे, म्हणजे 1 ते 1.25 लिटर पाणी घ्या, यापेक्षा जास्त घेऊ नका. इथं ह्या पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे. तर आपण जे सर्व मसाले मोजून ठेवलेले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे. म्हणजे आपले हे मसाले छान पाण्यामध्ये उकळून द्यायचे आहे. 1 ते 2 मिनटं छान उकळी आल्यानंतर आपल्या ह्या सर्व पाण्याला एकदम छान असा कलर पण येतो आणि चवीलाही मग आपली चकली छान लागते. त्यामुळे हे सर्व मसाले छान असे 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायचे आहे. हे बघा इथं छान आता पाण्याला उकळी आलेली आहे. तर आपण आता इथं गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद करून आणि आपल्याला हे पातेलं खाली उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथं पीठ टाकून घ्यायचं आहे. हे बघा इथं ह्या पद्धतीने इथं पीठ टाकून घेतलेलं आहे. तर सर्व पीठ आपल्याला एकत्रच टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पीठ ह्या पाण्यामध्ये असं चांगलं मिक्स झालं पाहिजे. या पद्धतीनेच आपल्याला सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही जसं मी दाखवत आहे त्याच पद्धतीने सर्व पीठ ह्या पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. इथं मी हे पीठ सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि आपण हे पीठ आता 15 ते 20 मिनटं हे झाकून ठेवून त्याच्यावर झाकण ठेवा व्यवस्थित आणि त्याची वाफ बाहेर जाऊन नका देऊ. हे पीठ छान भिजलं पाहिजे आणि आता मी इथं झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं असंच ठेवणार आहे. तर आपण 15-20 मिनटानंतर बघूया. तर बघा पीठ आपलं छान भिजलेलं आहे. तर आता इथं पीठ आपण सर्व एका ताटामध्ये टाकून घेऊया. हे पीठ आपल्याला सुरुवातीला मळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला एखाद्या पेल्याच्या साहाय्यानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की याच्यामध्ये ज्या गिट्या असतात ते हातानं मोडल्या जात नाही.
तर त्यामुळे आपल्याला हे पेल्याच्या साहाय्यानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या ताईंना घरी बसून बिझनेस करायचा असेल तर त्या ताईंसाठी हा व्हिडिओ खरंच खूप उपयुक्त आहे. कारण की चकली हा असा बिझनेस आहे जो वर्षभर आपला हा बिझनेस चालतो. ज्या ताईंना चकली बनवण्यासाठी घरी वेळ भेटत नसेल तर त्यांनी माझ्याकडं ऑर्डर केली तरीही चालेल. ज्या ताईंना माझा जो व्हिडिओ बघून चकली बनवता येत असेल तर त्यांनी चकली घरी बनवून पहा आणि मग मला कमेंट करून सांगा की चकली कशी झाली. तर आपण इथं सर्व पीठ असं थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेतलेलं आहे. तर आपण इथं थंड पाण्यानेच हे पीठ भिजून घेतलेलं आहे. इथं पाणी मी गरम केलेले नाही. तर छान असं मूठ देऊन आपण हे पीठ छान जसं आपण ज्वारी बाजरीच्या भाकरी करतो त्या पद्धतीनेच हे पीठ भिजून घ्यायचं आहे. चकलीचं पीठ छान भिजून घेतल्यामुळे आपली चकली तुटतसुद्धा नाही ज्यावेळेस आपण चकली पाडतो त्यावेळेस. तर हे बघा सर्व पीठ आपण आता इथं ह्याच पद्धतीने सर्व पीठ भिजून घेतलेलं आहे. पीठ भिजल्यानंतर आपल्याला इथं एक एक हुंडा तोडून घ्यायचा आहे आणि एक एक हुंडा तोडल्यानंतर आपल्याला तो आणखी छान मळून घ्यायचा आहे म्हणजे चकली आपली तुटणार नाही. तर खूप जास्त इथं असे हुंडे बनवून ठेवू नका, नाही तर मग ते सुकून जातात आणि मग आपली चकली तुटते. त्यामुळे तर हे बघा व्यवस्थित असा हुंडा मळून घ्यायचा आहे. तुमच्याकडं जो साचा आहे त्यामध्ये हा हुंडा टाकून घ्यायचा आहे. माझ्याकडं असा साचा आहे त्यामध्येच मी इथं टाकून घेणार आहे. तर हे बघा हा हुंडा मी इथं टाकून घेतलेला आहे. इथं आपण साचा व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत. या साच्याने खूप छान चकल्या पाडल्या जातात. तर तुम्हीसुद्धा हा साचा वापरू शकता. आणि आता मी इथं एक एक करून चकली अशी पाडून घेणार आहे. तर बघू शकता आपली चकली अजिबात कुठंही तुटत नाही. व्यवस्थित चकली आपली पडत आहे. तर आपलं पीठ छान भिजलं आहे, मळून घेतलं त्यामुळे आपली चकली तुटणार पण नाही. सर्व चकल्या आपण ह्याच पद्धतीने टाकून घेणार आहे. तर बघू शकता तुमच्या आकाराने टाका, लहान मोठ्या. तर मी इथं मध्यम आकारानेच टाकून घेत आहे. हे बघा इथं भरपूर चकल्या आपण टाकून घेतलेल्या आहे. तर आपण आता तेल गरम झालं की नाही ते चेक करून बघूया. तर आपलं तेल आता आणखी थोडंसं गरम व्हायला पाहिजे. थोडा वेळ थांबल्यानंतर मी इथं चकली टाकून घेतलेली आहे. इथं आपल्याला गॅस फुलच ठेवायचा आहे म्हणजे चकली टाकताच आपली चकली वरती आली पाहिजे. नाहीतर मग तुम्ही जर गॅस कमी केला तर चकली मऊ पडू शकते. त्यामुळे इथं मी 1 लिटर तेल घेतलेलं आहे. तर आपला गॅस फुलच ठेवायचा आहे. तुम्ही जर अर्धा लिटर घेत असाल तर गॅस मध्यम ठेवायचा आहे. तर बघू शकता इथं चकली टाकता टाकताच वरती आलेली आहे. इथं माझी कढई जड बुडाची आहे आणि मोठी पण आहे आणि तेलसुद्धा मी इथं जास्त घेतलेलं आहे. त्यामुळे मी इथं गॅस फुलच ठेवलेला आहे. चकलीचे आपले बुडबुडे थोडे कमी झाल्यानंतरच आपल्याला ही चकलीला पलटी मारून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने चकली आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. चकली टाकताच आपल्याला चकलीला हात लावायचा नाही, नाहीतर मग ती मधूनच तुटू शकते. हे बघा आपली चकली आता इथं छान तळून झालेली आहे. एकदम असे बुडबुडे कमी झालेले आहे. जेव्हा आपले बुडबुडे चकलीचे कमी होतील तेव्हाच ही चकली आपल्याला काढून घ्यायची आहे, नाहीतर मग चकली आतमधून कच्ची राहू शकते. छान इथं चकलीचे बुडबुडे एकदम आपलं तेल असं शांत झालेलं आहे. त्यावेळेसच मी इथं चकली काढून घेत आहे. बघू शकता तुम्ही. तर इथं मी सर्व चकली काढून घेणार आहे आणि ह्याच पद्धतीने आपण सर्व चकल्या तळून घेणार आहोत. तेलामधून जर चकली काढली ना तर तेल राहतं चकलीमध्ये थोडंसं, तर ते निथरण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतरच तुम्ही एक मोठ्या कटोऱ्यात काढून घ्या. हे बघा इथं भरपूर चकल्या मी टाकून घेतलेल्या आहे एका ताटावर. एका अशा मोठ्या ताटावर जर चकल्या व्यवस्थित टाकल्या जात्या, तुमच्याकडे जर असं ताट असेल तर यावरती तुम्ही अशा चकल्या बनवू शकता. तर मी आता इथं आणखी एक घाणा तुम्हाला तळून दाखवत आहे. चकली तळत असताना चकली तळायला तेल चांगल्याच क्वालिटीचं घ्या म्हणजे चकली जास्त दिवस टिकते. हे बघा इथं मी चकलीचं तेल थोडं निथरल्यानंतर इथं मी चकली एका कटोऱ्यामध्ये काढून घेतलेली आहे. तर ह्या पद्धतीने आपण चकली सर्व तळून घेतलेली आहे. बघू शकता अजिबात चकली आपली तेलकटसुद्धा नाही दिसत. तुम्हाला जर अशी घरगुती पद्धतीने चकली ऑर्डर करायची असेल तर मी इथं तुम्हाला नंबर देणार आहे. तिथं जाऊन तुम्ही फक्त मेसेज केला तरीही चालेल. आणि बघू शकता किती छान चकली आपली झालेली आहे. तुम्हाला मी इथं आणखी वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या चकल्या बनवून दाखवणार आहे.
याच बाजरीच्या पिठापासून। तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया।